पुरस्कार सोहळे, त्यातल्या त्यात मग वर्दी आणि वर्दीचा सन्मान राखत सर्वोत्कृष्ट सेवा बजावत जगणाऱ्या काही लोकांचा सत्कार, पुरस्कार सोहळा, याच्याकडं मी एका वेगळ्या नजरेने पाहतो. अर्थात एक निवेदक या नात्याने असे बरेचसे पुरस्कार सोहळे मी पडद्याच्या मागंसुद्धा कार्य करत आणि निवेदकाची भूमिका बजावत साजरे केलेले आहेत. त्यामुळं तसं पाहिलं तर या पुरस्कार सोहळ्यांच्या मागचं सर्व काही गणित मला नक्की माहिती आहे. आणि त्याच अधिकारवाणीने नुकताच अहिल्यानगर या ठिकाणी एक 92.7 बिग FM पोलीस सन्मान सोहळा असा काही आयोजित केला आणि 92.7 बिग FM पोलीस शौर्य पुरस्कार असा एक पुरस्कार वितरित केला गेला. ते सुद्धा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सन्माननीय सोमनाथ घारगेजी यांना बोलावून त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच खात्यातील या पुरस्कारासाठी जे पात्र म्हणून निवडले होते त्या श्याम गुंजाळ या पोलीस अंमलदारांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळं आज मी सर्वप्रथम श्याम गुंजाळ या पोलीस अंमलदार व्यक्तीला, या वर्दीला मनपूर्वक कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट करतो. एखादा पुरस्कार जेव्हा एखाद्या व्यक्तीला, तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू द्या, हा जेव्हा मिळतो तेव्हा त्या पुरस्कार आयोजित केलेल्या संस्थेने त्याच्या पाठीवर दिलेली एक अनमोल अशी कौतुकाची थाप असते. आणि हे मोजलं गेलं पाहिजे. जे लोक चांगलं कार्य करतात, आयुष्यामध्ये एक चांगला नागरिक म्हणून वागण्याचा प्रयत्न करत समाजाला उपयोग आपला कसा होईल याची दखल घेत जे लोक जीवनाची वाटचाल करतात, जे सर्व्हिसमध्ये असताना, अंगावर वर्दी असताना कोणताही रुबाब न दाखवता आपल्यावर प्रशासनाने टाकलेली जबाबदारी नक्की काय आहे याचे आकलन करत ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याच्या प्रयत्नात वागणाऱ्या अशा वर्दीचा सन्मान नेहमीच झाला पाहिजे असं मी आवर्जून सांगेन. त्यामुळं अहिल्यानगर या शहरामध्ये या 92.7 बिग FM यांनी हा जो पुरस्कार सोहळा चालू केला आहे त्यासाठी त्यांनासुद्धा मनपूर्वक कविप्रवीत शो या यूट्यूब चॅनलचा प्रणाम प्रणाम प्रणाम. आता हे सन्माननीय श्याम गुंजाळजी यांना एक बाहेरची संस्था बोलावते आणि त्यांचा सत्कार सन्मान सोहळा त्यांच्याच मुख्य अधिकाऱ्याच्या हस्ते तिथे आयोजित केला जातो. तो सन्मान सोहळा यशस्वीरित्या पार पडतो. याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा अनमोल क्षण कोणता असू शकतो? तुम्ही ज्या खात्यात काम करता त्या खात्यातल्या अधिकाऱ्याच्या हस्ते तिसऱ्या संस्थेकडून तुम्हाला सन्मान बहाल करणं ही खूप मोठी प्रगती आहे आयुष्यात. आणि त्यातल्या त्यात पोलीस खात्यात सर्व्हिस करत असताना असा दुर्मिळ योग त्याच्या नोकरीमध्ये येणं याला अतिशय वेगळं महत्त्व मी तरी देतो आहे. हां, डिपार्टमेंटच्या एखाद्या तुम्ही गुन्ह्याचा तपास चांगल्या रीतीने केला म्हणून तुम्हाला पोलीस अधीक्षकांतर्फे 5,000 रुपयाचा ॲवॉर्ड मिळाला, तेही स्पृहणीय आहे, प्रशंसनीय आहे, तेही अभिनंदनीयच आहे. पण या तिसऱ्या संस्थेकडनं तुमच्याच अधिकाऱ्याच्या हस्ते पुरस्कार मिळणं याला थोडा वेगळा अर्थ आहे, खूप वेगळा अर्थ आहे. कौतुकाची थाप त्या खात्यामध्ये नक्की मिळते, नाही असं नाही आहे.
चूक केली तर पनिशमेंटसुद्धा मिळते. डायरेक्ट तुमचं पोस्टिंग कुठल्या चौकीतून हेडक्वार्टरवरती होईल सांगता येत नाही. कोणत्या स्वभावविशेषाचा अधीक्षक तुम्हाला लाभतो याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. त्यामुळं वर्दीतली नोकरी तसं पाहिलं तर एक काचेचं भांडं आहे. खूप जपून तुम्हाला ती नोकरी पार पाडावी लागते. एका साईडला पब्लिकचा दबाव आहे, दुसऱ्या साईडला अधिकाऱ्यांचा दबाव आहे, तिसऱ्या साईडला पत्रकार टपून बसलेले आहेत. असे अनेक गोष्टींमधून तुम्हाला एक सुवर्ण मध्य गाठून आपली जबाबदारी यथोचितरित्या पार पाडावी लागते. या पोलीस खात्याच्या बाबतीत एक गोष्ट मला खूपच प्रशंसनीय वाटते, ती म्हणजे राष्ट्रपती पदक दरवर्षी बहाल केली जातात. ही राष्ट्रपती पदकं जेव्हा दिली जातात तेव्हा त्याची प्रोसिजर, त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स याचा गोषवारा मागवला जातो. म्हणजे इतकं सहज साध्य अशी ती गोष्ट नाही आहे. उगीच बारक्या बुरक्या 10-5 केसेसचा तपास काम केलं आणि राष्ट्रपती पदक मिळालं असं कदापिही होत नाही. कारण काही राष्ट्रपती पदक विजेत्या समारंभात मी स्वतः ॲक्टिव्ह मेंबर होतो आणि त्यामुळंच या गोष्टी खूप मी जवळनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या पुरस्कार सोहळ्याचं निवेदन करण्याच्या आधी. पुरस्कारार्थींचे बायोडेटा गोळा करताना त्या पोलीस अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जाऊन भेटून त्यांचा बायोडेटा, त्यांनी केलेलं कार्य आणि ते कशा पद्धतीने मोजलं गेलं आणि आज तुमच्या भावना काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा मी आधी फंक्शनच्या आधी 3 दिवस माझ्याकडं गोळा केलेला आहे. त्यामुळं अशा पुरस्कार सोहळ्याच्या बाबतीतली ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा आपसुकच मला त्या वर्दीतल्या त्या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही. म्हणूनच श्याम गुंजाळजी यांच्यासाठीच हा कडक सॅल्यूट करण्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवतो आहे. कारण या वर्दीखाली सुद्धा छाताडात हृदय घेऊन जगणारी माणसं असतात, या गोष्टीवर समाजाने नक्की विश्वास ठेवला पाहिजे. अहो, सगळीचकडं जर आरबट चरबटपणा असेल तर हा समाज जिवंतच राहणार नाही आहे. या गोष्टीचं भान समाजातल्या सगळ्या लोकांनी ठेवलंच पाहिजे. आणि ज्या ठिकाणी म्हणून तुम्ही असं या वर्दीचं निरपेक्षरित्या कौतुक करू शकता त्या ठिकाणी कौतुक करण्यासाठी तुमच्या मनाचा मोठेपणा नक्की दिसला पाहिजे. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो, व्यक्ती कितीही छोट्या पदावरची का असेना, त्याला जर काही एखादी संस्था पुरस्कार देत असेल आणि तुम्ही जर शहानिशा केल्यानंतर तुम्हाला असं आढळून येत असेल, येस, ती संस्था अतिशय उत्कृष्ट काम करते आहे, योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान केला आहे त्या संस्थेने, असं ज्या क्षणी तुम्हाला जाणवतं त्या क्षणी तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. मला येतं आहे, त्या देवाचे मी आभार मानतो. मला आत्ता 15 मिनिटापूर्वी श्याम गुंजाळजींच्या बाबतीत ही बातमी समजली आणि मी लगेच हा एक 8-9 मिनटाचा व्हिडिओ बनवतो आहे. त्या श्याम गुंजाळ या व्यक्तीला मी पाहिलंसुद्धा नाही आहे आणि गरज नाही आहे मला पाहण्याची. त्यांचं कार्य बोलतं आहे. त्यांचा झालेला हा सत्कार सोहळा हा खूप काही बोलून जातो. म्हणून श्याम गुंजाळ यांच्या सर्व कुटुंबियांना, ज्यांच्या पाठिंब्याशिवाय हा वर्दीतला माणूस कधीही नोकरी करू शकत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे या वर्दीतल्या सगळ्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या विषयीसुद्धा माझ्या मनात एक अतिशय उच्च टोकाचा आदर आहे. त्यामुळं श्याम गुंजाळजींच्या पत्नीचंसुद्धा मी लाख अभिनंदन करतो, मुलाबाळांचं अभिनंदन करतो आणि सर्व त्यांच्या नात्याच्या पाश जितके म्हणून आहेत त्या सर्व नातेवाईकांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी कधीही यांच्या प्रामाणिक कामात लुडबुड न करता, त्यांना कोणताही प्रकारे डाग लागला नाही पाहिजे हे जपत त्यांच्याशी नातं जपत हे सगळे नातेवाईक जगलेत, तेव्हाच हा माणूस इतकी उंची गाठू शकतो या गोष्टीवर सुद्धा माझा विश्वास आहे. म्हणूनच प्रत्येक नातेवाईकाचं सुद्धा मी याच समारंभाच्या दृष्टिकोनातनं अभिनंदन नक्की करेन. अर्थात त्या सत्कार सोहळ्यास जास्तीत जास्त नातेवाईकांनी यावं असं आव्हानसुद्धा त्या संस्था नेहमी करत असतात. तसं त्यांनी केलंही असेल. नक्की हा सत्कार सोहळा कसा पार पडला याचा काही मी नेत्रसाक्षीदार नाही आहे, पण मी इमॅजिन करू शकतो
की कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला असेल, त्यावेळेस त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात कशा पद्धतीचा आनंद असेल, मुलांची मानसिकता, त्यांची आनंदी मनोवस्था त्या क्षणाला जेव्हा आपल्या बाबांना, जेव्हा आपल्या पित्याला तिथे पुष्पहार अर्पित केला गेला असेल, सन्मान चिन्ह दिलं गेलं असेल, त्यांचाच अधिकारी त्यांना हा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ हा जेव्हा अर्पित करण्याचा ती जी मोमेंट आहे ना, तो जो एक क्षण आहे ना, तो क्षण त्यांना किती आनंद देऊन गेला असेल हे मी कल्पनेनेच व्यक्त होऊ शकतो. कारण असे पुरस्कार सोहळे मी अनेक पाहिलेत, अनेक ऑर्गनाईज केलेत. त्या क्षेत्रात वावरणारा एक व्यक्ती म्हणून मी त्या भावनांपर्यंत नक्की पोहोचू शकतो. ज्या भावना मी अनेक कुटुंबियांच्या अनेक पुरस्कार सोहळ्यामध्ये पाहिलेल्या आहेत आणि म्हणून मी इतक्या प्रकर्षाने व्यक्त होत हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, श्याम गुंजाळसारखे वर्दीतले असे अनेक अधिकारी असतील जे अशा सन्मानास पात्र असतील. कोणाला हा सन्मान मिळू शकतो, कोणाला मिळत नाही, ज्याच्या त्याच्या त्या नशिबाचा भाग असतो. पण असे श्याम गुंजाळ असे अनेक आहेत आणि म्हणूनच समाज स्थिरस्थावर आहे हे मी नक्की सांगतो. आणि म्हणून प्रत्येक वर्दीतल्या माणसाला तहे दिल से मनपूर्वक प्रणाम करतो आणि या व्हिडिओत विराम घेतो.